आज कॅबिनेट बैठक आहे म्हणून काल संसदीय कार्य मंत्र्यांना सुद्धा परमिशन घेतली. मी एकनाथ शिंदे साहेबांची परमिशन घेतली. मला 2 दिवस जायला पाहिजे ना, परमिशन घेऊन आलो. आज माझा दुसरा प्रश्न होता. माझा प्रश्न त्याच्यात असेल मध्ये. चला राज ठाकरेंचं एक वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे. ते काय तुमच्या आमदाराबद्दल बोलण्याचे तुम्हाला माहितीच आहे. आता यावर हक्कभंग येऊ शकतो आणि राज ठाकरेंनी स्वतः उद्धव ठाकरे यांना सोडले, त्यांनी विसरू नये अशी भूमिका आता भाजपने घेतलेली आहे. पण ओव्हरऑल ते बोलले तुमच्या आमदारांवर आहे. काय तुमची भूमिका आहे सगळ्या आमदार खासदार? बघा, राज ठाकरे साहेबांनी काल जे काही वक्तव्य केलं, मला वाटतं कशाच्या आधारावर केलं काही कळायला मार्ग नाही. म्हणजे तुमच्या पक्षात असेल तर तो वाघ, इतर पक्षात जर गेला तो ती वेश्या. अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं. म्हणजे तुमच्याकडे होते त्या टायमाला सांभाळलं का? आणि हा बेसिक प्रश्न आहे. आणि इतरकडे गेले तर गिराईक त्यांना जास्त असतात, ते विकायला निघालेत म्हणून गिराईक त्यांना मिळतात. अशा पद्धतीचं लोकप्रतिनिधीसाठी कधी स्टेटमेंट करणं हे मला वाटतं गैर. पक्षांतर्गत मतभेद नाहीत का? तुम्हाला बोलायचा अधिकार नाही का? तुमचं सर्व निगूढपणे सहनच केलं पाहिजे असं काही ठरलेलं आहे का? अग्रीमेंट आहेत का? मग तुम्ही जेव्हा पक्षाचा नेता, ज्याला आपण प्रमुख म्हणतो, तो जर लक्ष देत नसेल आणि त्या आमदाराची किंवा त्या पदाधिकाऱ्याची जर बोची होत असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे असं तुमची भावना आहे. परंतु अशा पद्धतीने बोलून नाही, काही जरी झालं तर तुम्ही आमच्या पायाच्या खाली दाबून राहिलं पाहिजे हे म्हणणं गैर आहे. ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने ते घेतात. मग तुम्ही त्याला गद्दार शब्द वापरता, तुम्ही त्याला खोके घेतले म्हणता, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये त्या कार्यकर्त्याला आपल्याकडे ठेवण्यासाठी अपयशी ठरले याचा शिक्का तुमच्यावर बसतो हे तुम्ही विसरता. म्हणून राम कदमांनी सुद्धा जे काही हक्कभंगाचे ते बोलले ते मला वाटतं त्या दृष्टिकोनातून योग्य पण आहे. परंतु आता नेमकं भाजपची भूमिका काय हे काही दिवसात आपल्याला कळेल. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू आहे. त्यावर खासदार अजून म्हणतात की महायुतीकडे ऑफर आली तर विचार करू, आणि दुसरीकडे रोहित पवार म्हणतात की कोणीही जाणार नाही, चिंता करू नका, परस्पर विरोधी हे बघा, अमोल कोल्हे कोणत्या पक्षाचा आहे? शरद पवार पक्षाचा नेता आहे, प्रवक्ता आहे. मग जर तो प्रवक्ता असेल, तो नेता असेल, तो खासदार असेल तर निश्चित त्याला कोणीतरी सांगितलं असेल ना. मी आता जी काही भूमिका मांडतोय ही माझ्या पक्षाची भूमिका झाली ना, मी प्रवक्ता म्हणून. तशाच त्याच अर्थाने कोल्हेने जे काही स्टेटमेंट केले एकीकडे आम्हाला ऑफर आला तर मी विचार करू, याचा अर्थ त्याला पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं असावं. आणि रोहित पवार जे म्हणतायत हे पवाराची भूमिका असते. आता पवारची भूमिका तुम्ही पहिल्यापासून राजकारणामध्ये पाहता आलेलं आहे. त्यांना जर दिल्लीला जायचं तर ते म्हणतात नाही मी परभणीला चाललो. ही उलटी भूमिका घेणं हे राष्ट्रवादीचं पहिल्यापासूनचं असलेलं धोरण आहे. म्हणून त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा आता ऑफर आली तर युतीमध्ये जायचं हे ठरलेलं आहे. रोहित पवार हा आपल्या काकाची भूमिका वठवतोय, नाही म्हणायचं आणि ऐन वेळेला जायचं हे त्यांचं ठरलेलं आहे. म्हणून रोहित पवारच्या स्टेटमेंटपेक्षा आता अमोल कोल्हेच्या स्टेटमेंटला एक बेस आहे आणि मला वाटतं त्या पद्धतीची सुरुवात शरद पवारांच्या पक्षामध्ये झालेली आहे. अमोल कोल्हेंनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीसांचे नाव उल्फा म्हणून आदराने घेतलं जाते. अमोल कोल्हे बदलाचे वारे जेव्हा येतात ना त्या टायमाला असे स्तुती सुमणं उधळणं हे गरजेचं असतं, क्रमप्राप्त असतं. काही काळापूर्वी संजय राऊत सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल चांगले बोलले, उद्धव ठाकरे सुद्धा चांगले बोलले. हे परिवर्तनाची नांदी ज्याला म्हणतात ना ती आता सुरू झालेली. पक्ष वाचवायचा असेल तर कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे, ही भूमिकेमध्ये आता हे दोन्ही पक्ष आहेत. आम्ही असं कधी त्यांना बोललो नाही की आमचं नेतृत्व स्वीकारावं का ना स्वीकारावं. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडत आलेलो आहोत, पक्ष पुढे नेत आहोत. म्हणून त्यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय.
वरळी ही कोणाची प्रॉपर्टी नाही आणि आदित्य ठाकरे मोठे नेते आहेत. ते 36 विधानसभेवरून कुठेही निवडणूक लढू शकतात. सचिन बरोबर आहे ना, आदित्य ठाकरे हा मोठा नेता आहे. त्यांनी स्वतः स्टेटमेंट केलं की ते वाराणसीमधून सुद्धा लढणार आहे. म्हणून अशा मोठ्या नेत्याबद्दल कॉमेंट्स करणं आता चुकीचं आहे ना. इतका पॉप्युलर नेता आहे की महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात ते लढू शकतात. आणि मला वाटतं म्हणून सचिन आयरने हे सूचक वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही कसे निवडून आलात, कुणामुळे आलात आणि तुमच्या त्यासाठी तुम्हाला कसा लुंगी डान्स करावा लागला, हे सर्व या वरळीच्या जनतेने पाहिलेलं आहे. आणि त्या लुंगी डान्सवर सुद्धा अनेक वेळेला कॉमेंट्स त्याच वरळीमध्ये त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या आहे. म्हणून निवडणूक जिंकताना किती त्रास होतो याची प्रचिती त्यांना आहे. पुढच्या वेळेला मतदार संघच काय, पण आता ते निवडणूक लढवतील की नाही या भूमिकेवर त्यांना यावं लागेल. तर शरद पवार पक्षाचे माजी आमदार सुनील भुसारे यांनी भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. तुम्ही म्हटल्याप्रमाणे बदला चव्हाणकडे पाहतो. सर्वजण आता वैताग गेलेत ना. हे काय रोहित पवारचं नेतृत्व स्वीकारणार आहेत का? शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते होते, त्यांच्या शब्दाला एक मान होता, ते आता आजारी चालत आहे. पक्षामध्ये कोण आहे असा धुरंधर नेता, कोण राहिला ज्याच्या खांद्यावर आता मान टाकावी असा नेता कोण आहे? म्हणून पक्षाची अवस्था कशी आहे त्या पक्षातल्या लोकांना विचारा ना, ते सांगतील. उगाच तरी वायफळ वक्तव्य काही लोक जे करतायत ना त्याला काही अर्थ नाहीये. पक्षामध्ये आता परिवर्तनाचे वारे सुरू आहेतच. अर्थखातं सुनेत्रा पवार यांना मिळणार अशी चर्चा सुरू असताना रोहित पवार भाजप सहसा अर्थखात्यात देईल असं वाटतं. बघा, सुनेत्रा पवार वहिनी आणि देवेंद्र फडणवीस हे सहकारी आहेत. ते आपसामध्ये चर्चा करतील, काय ठरवतात ठरवेल यावर मला वाटतं बाहेर चर्चा करणं योग्य पण नाही. सर, खासदार आमदारानंतर आता तुमचा मोर्चा नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे वळला अशी चर्चा आहे. कारण काल श्रीकांत शिंदे हे नांदेडच्या दौऱ्यावर होते आणि आता त्या स्थानिक मंत्री, तुम्ही पालकमंत्री आहात, तर त्यांची चाचपणी सुरू आहे की आपल्याकडे आणखी कोण कोण येतं. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेचे नेते असतील, पदाधिकारी असतील, मंत्री असतील, आमदार असतील, या सर्व लोकांना पक्ष वाढवण्यासाठी गावोगावी जाणे, कार्यक्रम घेणे आणि पक्षाला मजबूती आणणे यासाठी आदेश दिलेले आहेत. त्यानुसार आम्ही सर्वजण चाललो. आता ह्या दौऱ्यामध्ये कोण कोण कोणत्या कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते येतात त्यांना घेणे, त्यांचा प्रवेश करून घेणे आणि पक्ष मजबूत करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. याच्यासाठी हे ऑपरेशन म्हणून याला म्हणता येणार नाही, तर याला पक्ष मजबूत करण्यासाठी, संघटन मजबूत करण्यासाठी हे असलेले दौरे आहेत. म्हणून श्रीकांत शिंदे काल नांदेडला होते, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी अनेक मेळावे घेतले. त्यांचे सुद्धा दौरे पूर्ण या महिन्याभरामध्ये जर पाहाल तर सगळीकडे त्यांचे दौरे लागलेले आहेत. आणि ह्या अधिवेशनानंतर स्वतः एकनाथ शिंदे साहेब स्वतः ते सुद्धा दौरे करणार आहेत. म्हणून पक्षासाठी पक्ष पहिला नंतर सत्ता हे आमच्या समीकरणाचं गणित आहे. त्यासोबतच ठाकरे सेना संपवायचं असे ठाकरे सेना काय संपवायची? ठाकरे सेना काय संपवायची? त्यांचा ऐतिहासिक 4 दिवसापूर्वीचा दौरा झाला, आता भेटू 29 साली असं त्यांचं ते असतं. त्यांना संपवण्यासाठी इतरांची गरज नाही, ते स्वतःच्या हाताने संपतात. त्यांना संपवण्यासाठी त्यांच्यावर काहीतरी आक्रमण करा किंवा काहीतरी कुठाने करा हे गरजच नाहीये. हे शेख चिल्ली आहे, ज्या फांदीवर बसले तीच फांदी तोडायचं काम या उभाटाच्या लोकांनी केलेलं. म्हणून त्याच्यासाठी इतर काही माध्यम किंवा इतर काही आयुध वापरणं हे गरजेचं नाही. मध्ये श्रीकांत शिंदे यांच्या तारखेला कार्यदेखील दाखवण्यात येत होता. विशेष म्हणजे त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला फोन केला आणि असंच काम करताना त्या कार्यकर्त्यांनी झेंडे दाखवले ना, त्यांना जर आता विचारा तुम्ही का दाखवले, पक्षाचा आदेश म्हणून 4 लोक आले, झेंडे दाखवले, संपला विषय. आणि त्याच्यावर शाबास, जसे का रणांगणात लढायला गेले. काय एखादी घटना दुर्घटना तिथे घडली का? काही घडली नाही, सगळं शांततेने झालेलं. आता पक्षाच्या नेतृत्वाला काहीतरी दाखवायचं ते केलेला कार्यक्रम आहे आणि त्याचा भूषण या उभाटा नेत्यांना जर होत असेल तर देव जाणं. हे असेच प्रकार जर चालत राहिले
महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वतः दौरे करून ज्या ज्या खासदारांच्या मतदारसंघात गेले होते त्या ठिकाणी काय उजेड पाडलाय, काय त्यांनी मिळवलं काय, या पूर्ण दौऱ्यामध्ये त्यांच्याकडे काय असं झालं की ज्याच्यामुळे सगळं जनमानस त्यांच्या बाजूने आलं. अहो, यांना मंगल कार्यालयात मेळावा घ्यावा लागला, याच्यापेक्षा दुर्दैव काय. राऊत सर असं म्हणाले भविष्यात मोदी आणि शहा एकमेकांनाच फोडतील. महायुती म्हणजे रामद्रोही आणि धर्मद्रोहाचा अड्डा आहे. राज ठाकरेंचं जे म्हणणं आहे ते योग्य तसं नाही. अहो, मोदी आणि अमित शहा मध्ये भांडण झाले, तुम्हाला त्याचा फायदा काय. दुसऱ्याच्या घराला आग लागली त्याच्यामुळे तुमचं घर साबूत झालं का, राहिलं का. स्वतःचं घर जळतंय त्याच्याकडे न पाहता मोदी शहामध्ये भांडणं कसे होतील. मग मोदी पंतप्रधान होईल का मग अमित शहा होईल. हे असेच रिकामे वक्तव्य करून स्वतःच्या पक्षाचा ऱ्हास करणारे हे लोक जोपर्यंत पक्षात आहे तोपर्यंत यांच्या पक्षाला भवितव्य नाही, एवढं मात्र खरं आहे. इथली पाणी पुरवठा योजना म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हातात घेतली. आता त्या पाणी पुरवठा प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली, हलगर्जीपणा, गैरहजरपणा या सगळ्या. संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये मुख्यमंत्री असतील, हायकोर्टाचे जस्टिस असतील, विभागीय आयुक्त असतील, आम्ही लोकप्रतिनिधी असो, सर्वांचा याकडे अत्यंत बारकाईने लक्ष होतं. आणि हे सर्व करत असताना सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या कमिटमेंट आम्ही केल्या त्या वेळेवर पूर्ण न झाल्यामुळं लोकांमध्ये सुद्धा राग त्याचा आहेच. आणि म्हणून याला जे काही कोणी दोषी असतील, ज्यांच्यामुळे ही योजनेला विलंब लागत चाललेला होता, त्यांच्या सर्वांवर कारवाई करणे हे गरजेचं होतं. आणि मला वाटतं आयुक्तांनी त्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे. पण आता ते असं म्हणतायत की याला सगळं हलगर्जीपणा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे, आम्ही नाही. त्यामुळे जर असं असेल तर आम्हाला सगळ्यांना मुक्त करा या कामात. पत्रच दिलं त्यांनी तसं मनीषा बराटे सर सगळ्यांनी सह्या केल्या. सर्वात मोठी चूक ती जी एमजीपीचे अधिकारी आहे तिची आहे. आता त्याच्यामध्ये आणखीन काय काय घडलं, हे जे आव्हान आहेत ना पत्र देण्याचं, यांच्या चौकशा करण्याचं मी स्वतः पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. मी गुलाबराव पाटलांना, मंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे. यांची चौकशी जरूर होणार आहे. तसं पत्र मी स्वतः दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर एंडोर्समेंट सुद्धा केली, चौकशी करायचे आदेश दिलेले. काय काय गडबड झाल्यात ना हे सुद्धा काही दिवसांतर बाहेर येईल. तुम्ही हा आव आणू नका की आम्ही काहीतरी चांगलं काम करत होतो आणि आमच्यावर अन्याय होतोय. तुम्ही काय काय घोटाळे केलेत ना ते सुद्धा काही दिवसात बाहेर येतील. खासदार केल्यामुळे काही जण दरड करत आहेत. कुठलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दरड सुरू आहे अशी टीका श्रीकांत शिंदेने उद्धव ठाकरे. जे फुटलेले खासदार आहेत, ज्यांनी यांचा पक्ष सोडला, जे आमच्याकडे आले, त्या ठिकाणी जाऊन उद्धव ठाकरेंनी सभा घेणे आणि शिवसैनिकांना थांबा म्हणणे, हे हलबलता फक्त उबाटाचे नेते उद्धव ठाकरेंनी दाखवले. आणि त्याच्यामुळं जे संभ्रमात होते शिवसैनिक, आता ते सुद्धा शिंदे साहेबांकडे यायला सुरुवात झालेली आहे. आणि आता दर अधिवेशनानंतर दर आठवड्याला त्या मतदारसंघामध्ये जाऊन पक्ष प्रवेशाचे मेळावे घेण्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलेलं आहे. आणि ते मेळावे सुद्धा आता आम्ही घेणार आहोत. संभाजीनगरचं टेरर कनेक्शन पुन्हा उघड झालं आहे. कारवाई राजस्थान पोलिसांनी थेट पाकिस्तानच्या आयएसआयसोबत कनेक्टेड असलेला किंवा आर्थिक पुरवणार आहे आरोपी संभाजीनगर मधला जेल म्हणतात आहे. तुम्ही सातत्याने आरोप करत असतात की हे सगळं चालतंय काय. संभाजीनगर मध्ये जी पोलिसांनी कारवाई केली, राजस्थान पोलिसांनी मला वाटतं ती कारवाई केली. या ठिकाणी आयएस बरोबर जे कनेक्शन इकडच्या लोकांचे हे अनेक वर्षापासूनचे असलेले कनेक्शन आहे. अडवाणी जेव्हा गृहमंत्री होते त्या टायमाला हा जिल्हा सेन्सिटिव्ह जिल्हा म्हणून घोषित केला होता. एटीएसने या ठिकाणी 2 अतिरेकाला मारलं होतं. भद्रा मारुतीला सुद्धा एक अतिरेक पळून गेला होता. म्हणून अतिरेकाचा अड्डा हा संभाजीनगर होत चाललाय की काय अशी शंका आहे. म्हणून काल पोलिसांनी जी काही कारवाई केली ती अत्यंत गांभीर्याने त्याला घेण्याची गरज आहे. डायरेक्ट कनेक्शन्स असणे, काही लोकांचे पाकिस्तानशी कनेक्शन्स आहेत, काही लोकांचे काश्मीरमधले जे काही अतिरेक त्यांच्याशी कनेक्शन ठेवलेले आहेत. आणि या माध्यमातून फक्त अतिरेकी कारवाईच नाही
तर ड्रग्सचे व्यवसाय त्याच माध्यमातून या शहरामध्ये चाललेले. म्हणून पोलिसांनी सुद्धा आता डोळ्यात तेल घालून याच्याकडे पाहिलं पाहिजे. सरकारने सुद्धा, आम्ही आता मी मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबत सर्च ऑपरेशन या ठिकाणी झालं पाहिजे. या सर्चिंग मध्ये हे लोक बाहेर निश्चित आपल्याला भेटतील असा माझा विश्वास आहे. मागच्या महिन्यामध्ये संभाजीनगरमध्ये पाकिस्तानचे प्रोडक्ट सापडले. आता पाकिस्तानचा सापडतो. आहेच ना, सेन्सिटिव्ह जिल्हा यासाठीच म्हणलेलं आहे की या ठिकाणी संभाजीनगरचं कनेक्शन हे आहेच. मी मागे बोललो की निदाखान प्रकरण छोटं नाहीये, हे सगळं ह्या कारवाईचा एक भाग आहे. आणि म्हणून यासाठी थोडं गांभीर्याने प्रकरणाकडे घ्यावं लागेल. कोणी कोणत्या राजकीय पक्षाचा आहे म्हणून त्याचा द्वेष करणं हा त्याच्या मागची भावना नाहीच आहे. पण या कारवाया जर आता आणखी जर वाढल्या या कारवाया, तर तुम्ही पाहत असाल गेल्या महिन्यात 2 महिन्यामध्ये या संभाजीनगरमध्ये अनेक खून होत चाललेले आहेत. अनेक लोक ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत आणि त्याचा परिणाम या शहरावर होणार आहे. म्हणून आता याच्याकडे आम्ही गांभीर्याने पाहतो. एक शहराचा वेगळे प्रश्न आहे. बीच इथे सुद्धा जाण्याच्या कारवाई सुरू आहे. हॉटेलची तपासणी केली असता बॅन केलेले सिंथेटिक कलर्स किंवा मसाले असं सगळं रेस्टॉरंट मध्ये आढळून आलं. आता कारवाई सुरू झाली, पण किती दिवसापासून जेवायची खेळ सुरू होते. खरं एका अर्थानं त्या तुकाराम मुंडेचं त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. एक अधिकारी येऊन एवढ्या सर्व गोष्टी उजेडात आणतं ही मोठी गोष्ट आहे. हे पहिल्या होत नव्हतं का? होत होतं. परंतु जे अधिकारी होते ना, यांचं दुर्लक्ष, यांची हप्ते वसुली, यांचा भ्रष्टाचार, यामुळे या सगळ्या प्रकरणाला पुष्टी मिळत होते आणि लोक बिनधास्त करत होते. आता आपण पाहतो शेकडो टन मिठाई ही नष्ट केली जाते, दूध नष्ट केले जातात, काही अनेक ठिकाणी धाडी टाकले जातात. औषधाच्या बाबतीत तसंच आहे. आता व्यापाराच्या मनामध्ये हे 2 नंबरचे जे व्यापारी आहेत त्यांच्या मनामध्ये आता धास्ती बसलेली आणि म्हणून हे कारवाईचं सगळ्यांनी समर्थन केलं पाहिजे. हे समर्थन केल्यामुळं कदाचित अधिकाऱ्यांचं मनोबल वाढेल आणि जे अधिकारी भ्रष्ट होते त्यांच्यावर सुद्धा आता तुकाराम मुंडेंनी कारवाई केली पाहिजे. अब हिंदी क्या सांगायचं. सर, यूपी की 6 सांसद शिंदे शिवसेना के अंदर राज ठाकरे ने कहा है कि वो डायरेक्ट जो है बीजेपी में न जाकर वो शिंदे सेना में गए. तो किस तरीके की राजनीति चल रही है, केंद्र में कैसी राजनीति हो रही है. अमित शाह 2029 की इसके ऊपर तैयारी कर रहे हैं. अगर बीजेपी उनका विरोध करती है तो शायद दूसरे लोग उनके साथ, यानी आप खड़े नहीं होते, वरना ये नेता भी सीधे बीजेपी में शामिल हो सकते थे. देखिए, ये बात कहने की है, जिस पार्टी में वो काम करते तो वो सांसद 6 सांसद वो उबाठाते शिवसेना प्रमुख को मानने वाले थे और वही पार्टी वही निशान लेके हम आगे चल रहे. इसलिए शिवसेना प्रमुख की ही पार्टी में वो जाएंगे, उधर जाने का उनका कोई सवाल ही नहीं आता. रही बात 2029 में क्या होगा, मोदी के खिलाफ अमित शाह रहेंगे या अमित शाह के खिलाफ मोदी रहेंगे, वो कुछ भी करे उसका इस मामले से कोई संबंध भी नहीं. उनके पार्टी में अंदरूनी जो चल रहा है, मतलब एक तो साफ किया राज ठाकरे साहब ने कि सत्ता तो भाजपा की ही होगी, भले अमित शाह बने या मोदी बने, सत्ता तो भाजपा की रहेगी. लेकिन उनके अंदरूनी झगड़े की वजह से आपको क्या मिल रहा है, आप जो भविष्यवाणी कर रहे हो उसकी वजह से आप क्या पाना चाहते हो. ना आपके पार्टी का कोई सांसद है ना कोई एमएलए है, तो उसको बढ़ावा देने के बजाय दूसरे के घरों में झांक के देखना, ये मुझे लगता है ये ठीक भी नहीं. शरद पवार की जो कांग्रेस पार्टी राष्ट्रवादी है, वो कांग्रेस पार्टी में विलय होने की तैयारी चल रही, इस प्रकार की चर्चा चल रही. शरद पवार पार्टी के जो प्रवक्ता है, नेता है और एमपी है अमोल कोल्हे, उन्होंने जो स्टेटमेंट दिया है वो मायने रखता है. अगर महायुति से उनको अगर कोई ऑफर जाती है तो वो विलीन होने के लिए तैयार है, ऐसा ही उनको शायद कहना होगा. और ये उनके पार्टी की अंदरूनी जो बातें हैं उसकी वजह से ये निर्णय उनको लेना पड़ रहा है. पार्टी के बहुत सारे सांसद है या आमदार है, वो अब पार्टी में रहना भी नहीं चाहते या तो पार्टी के सत्ते में जाना चाहते. और दूसरी तरफ रोहित पवार कहते हैं कि ऐसा कुछ नहीं,
तो ये पवार फैमिली में ये झूठ बात करने की एक लत बहुत पहले से शरद पवार साहब के जमाने से चलते आ रही। आगे अगर पूरब को जाना हुआ तो वो बोलते मैं पश्चिम की तरफ से जा रहा हूं। यही इसी तरीके से रोहित पवार बोलो या और कोई भी, ये सब कुछ दिनों में दूसरे पार्टी में मर्ज जरूर होगी। छत्रपति संभाजीनगर में राजस्थान की सीआईडी ब्रांच ने जो है छापा मारते हुए एक व्यक्ति को गिरफ्तार किया है और आईएसआई से उसके संबंध होने का और पैसे वहां पे फंडिंग करने का आरोप है। देखो, सेंट्रल एजेंसी की तरफ से जब राजस्थान पुलिस आती है और कोई बड़ी कार्रवाई करती है, इसका मतलब है उनके पास पूरी इंफॉर्मेशन थी। वो इंफॉर्मेशन के तहत ही उन्होंने कार्रवाई की और वो उनका आईएसएस से जो संबंध है वो उनकी सभी खबरबार वो पुलिस को जरूर होगी। संभाजीनगर शहर जो है तो वो अतिरेकों का एक अड्डा यहाँ बनते नजर आ रहा है। ये शहर को अडवाणी के जमाने से, अडवाणी जब गृह मंत्री थे जब से इनको ये शहर को सेंसिटिव शहर बोल के घोषित किया है। इसलिए अब सभी पुलिस दलों की नजर इस संभाजीनगर शहर पे है और मुझे लगता है ये बड़ी कार्रवाई है। इसके पीछे कौन कौन है ये जल्दी पता चलेगा। शहर का क्राइम रेशियो भी काफी बढ़ रहा है, मर्डर आम हो चुके हैं। इसके लिए जो जवाबदार है उसके बारे में सीएम से भी मेरी बातचीत हो चुकी है। ये जो क्राइम रेट बढ़ रहा है और जो इसमें कमी जिनके वजह से ये हो रहा है उनकी कंप्लेंट की गई है, उसकी भी चौकसी चालू है। पश्चिम बंगाल के नेता महुआ मोइत्रा के ऑफिस पे बीजेपी के कार्यकर्ताओं की ओर से अंडे फेंके गए, उसका वीडियो उन्होंने लोकसभा स्पीकर को भेजा। देखिए, राजनीति में बात करना, एक में के सवाल जवाब करना ये ठीक है, लेकिन ऐसे हमला वगैरह करना ये बात उचित नहीं है और शायद लोकसभा स्पीकर इसके बारे में निश्चित कार्रवाई करेंगे। छत्रपति संभाजीनगर में हाल ही में जो है कल एफडीए की ओर से कड़क कार्रवाई की गई, जिसके अंदर जो है खाने में मिलावट और इंसानों की, नागरिकों की खाने में जिस तरीके से मिलावट हो रही है वैसे प्रोड्यूस किया गया है, उन्हें पकड़ा गया है। देखिए, एफडीए की जो कार्रवाई हो रही है तुकाराम मुंडे आने के बाद पूरे देश भर में नहीं कहते लेकिन महाराष्ट्र में सब तरफ अभी सब डिपार्टमेंट एक्टिव हो चुका है। लेकिन एक बात जरूर है, यही वो अधिकारी थे जो घूस लेते थे, लोगों से पैसे हटते थे और बिंदास काम करने के लिए लगाते थे। ये बहुत पहले से मिलावट का धंधा, गोरख धंधा जो है वो चलते आ रहा है। अभी एक अधिकारी ने उनके ऊपर लगाम लगाने की वजह से ये सब रेट गिर रही है और एक अच्छा काम तुकाराम मुंडे कर रहे हैं। मुझे लगता है उन्होंने ये होटल के ऊपर कार्रवाई करते करते अपने अधिकारी भी इसमें कौन से है उनके ऊपर भी कड़ी कार्रवाई करनी चाहिए।